विश्रांतीनंतर गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम हा पालकांसमोर मोठा प्रश्न बनला आहे। मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या अभ्यासाची सवय आणि कुटुंबातील संवादावरही परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। हीच बाब लक्षात घेऊन धाराशिव जिल्हा परिषदेनं एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे। दररोज संध्याकाळी 7 ते 9 या 2 तासात टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवून अभ्यासासाठी वेळ देण्याचं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय। जिल्ह्यातील 712 ग्रामपंचायतींमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावात त्याचं रूपांतर लोकचळवळीत होत आहे। पाहूया मुलांच्या भवितव्यासाठी धाराशिव जिल्ह्यानं सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाविषयी। संध्याकाळचे 7 वाजले की धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये एक वेगळाच आवाज घुमतो, भोंग्याचा। भोंगा वाजतो, टीव्ही बंद होतो, मोबाईल बाजूला ठेवले जातात आणि घराघरात मुलं पुस्तकं उघडतात। ऐकायला साधं वाटतंय, पण या उपक्रमामागची संकल्पना मात्र मोठी आहे। आपला जीव धाराशिव विजन 2030 या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात मोबाईल मुक्त 2 तास ही संकल्पना राबवली जाते। जिल्हा परिषदेच्या हद्दीतील तब्बल 712 ग्रामपंचायतींमध्ये दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत मुलांनी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहून अभ्यास करावा, यासाठी हा उपक्रम राबवला जातो। या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक गावात संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजवून सर्व लोकांना आवाहन करतो की 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आपण प्रोत्साहन द्यायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचा नक्कीच मुलांच्या गुणवत्तेवर चांगला फायदा आपल्याला दिसून येईल। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत चांगला असा आहे आणि हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधून राबवला जात आहे। सध्या साधारणतः 200 पेक्षा जास्त गावांमध्ये आणि तेथील सर्व प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमामुळे पालक आपला स्क्रीनिंग टाइम पालकांचाही कमी होतोय आणि मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष दिलं जातंय। आमची काही टीम आहे, टीम आम्ही सगळे घरोघरी जाऊन विद्यार्थी अभ्यासाला बसलेत का किंवा पालक त्यांचा अभ्यास करून घेतात का, आणि मग पालकांकडून काही माहिती घेत असतो आम्ही की विद्यार्थी बसतात का नाही अभ्यासामध्ये, काय त्याच्यामध्ये उणिवा वगैरे। पुन्हा शाळेत आले विद्यार्थी की त्यांच्याकडून आम्ही तो फीडबॅक घेतो। खऱ्या अर्थानं आमच्या शाळेला एक शिस्त लागली आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली, म्हणून हा जिल्हा परिषदेने चालवलेला सुंदर उपक्रम याची अंमलबजावणी माझ्या शाळेमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सारोळा बुद्रुक या ठिकाणी चालू आहे। पण या 2 तासांचा उद्देश केवळ मुलांना अभ्यासाची सवय लावणं एवढाच नाही, तर वाढता स्क्रीन टाइम कमी करणं, डिजिटल व्यसनापासून मुलांना दूर ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील संवाद पुन्हा वाढवणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे। दिवसभर मोबाईल आणि टीव्हीमध्ये गुंतलेली मुलं आता 2 तास पुस्तकांमध्ये रमू लागली आहेत। पालकही कुटुंबासाठी वेळ देत आहेत आणि मुलांसोबत संवाद साधत आहेत। 7 ते 9 भोंगा वाजणार, त्या भोंग्याच्या अभ्यासात आम्ही आमचा अभ्यास करतो आणि भोंग्यामुळं जी आधी मुली अभ्यास करत नव्हते, म्हणजे सरांनी दिलेला गृहपाठ पूर्ण करत नव्हते, ती आता सर्व गृहपाठ पूर्ण करून येतात। माझ्या पण वाचनामध्ये किंवा लेखनामध्ये फास्ट झालेलं आहे आणि मला थोडं वाचन पण एकदम फास्ट झालेलं आहे आणि लेखन पण फास्ट झालेलं आहे। लेखनाचा सराव झालेला आहे आणि आम्ही 1 तास लेखन आणि वाचन करतो, त्यामुळे लेखन सुद्धा फास्ट आणि वाचन सुद्धा फास्ट झालेलं आहे। माझी आई मला रोज इंग्रजी वाचायला बसवते, त्यामुळे आता मला इंग्रजी वाचायला येते आणि मला शब्द तर लवकरच म्हणजे फास्ट पाठ होतात। आधी आम्ही सगळं मोबाईल टीव्ही बघत होतो, आता ते सगळं बंद झालंय आणि मला पहिल्यांदा इंग्रजी वाचता येत नव्हतं, आता वाचता येते। भोंगा वाचला पण नाही तरी आम्ही करेक्ट 7 वाजता अभ्यासाला बसतो। अनेक पालकांनी
नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. काही गावांमध्ये तर मोबाईल मुक्त 2 तास या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल युगात मोबाईल पासून पूर्णपणे दूर जाणं शक्य नाही, मात्र त्याचा वापर नियंत्रित करणं नक्कीच शक्य आहे आणि धाराशिवचा हा प्रयोग त्याच दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव.